मुळे मृत्यू झालेल्या प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। पायधुनी विषबाधा प्रकरणात हा मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। प्रकरणामधील मयत अब्दुल्ला डोकाडिया होता। एका दुसऱ्या प्रकरणामध्ये तो साक्षीदार होता। 2019 साली डीएन नगर पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद देखील झाली आहे। जोगेश्वरीतील एका विकासकाला एका महिलेने पैसे दिले होते। विकासकाने ते पैसे घेण्यास अब्दुल्ला यांना पाठवलं होतं। नंतर ते पैसे विकासकाने परत दिलेच नाहीत। महिलेने 2019 साली या प्रकरणी डीएन नगर पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार देखील दाखल केली। या प्रकरणामध्ये अब्दुल्ला हे साक्षीदार होते आणि त्यांची साक्ष महत्त्वाची ठरणार होती। 2026 साली या प्रकरणाची सुनावणी होणार होती आणि त्या सगळ्यांमध्येच हा धक्कादायक प्रकार समोर आला। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे। संकेत, अतिशय धक्कादायक खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येत आहेत। सुरुवातीला कलिंगड आणि बिर्याणीवर सगळा आरोप टाकण्यात आला, पण आता ह्या नवीन माहिती समोर येते। काय कनेक्शन समोर येत आहे? प्रियंका, सुरुवातीलाच आपण एक बातमी चालवली होती की पोलीस चहूबाजूंनी या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो तपास करतायत आणि अनेक अँगल्सनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतोय। आपण पाहिलं की प्राथमिक जी चर्चा झाली होती, जी माहिती आली होती ती अशी होती की हे जे कुटुंब यांनी बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर रात्री कलिंगड खाल्लं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चौघांचे, एकाच कुटुंबातील 4 लोकांचा जो आहे तो मृत्यू झाला होता। पण आता या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। या प्रकरणात जे मयत आहेत अब्दुल्ला डोकाडिया हे खरं तर एका दुसऱ्याच प्रकरणामध्ये साक्षीदार होते। खरं तर ती केस फसवणुकीची होती, म्हणजे 420 ची ती केस होती आणि एक महिला आहे, त्या महिलेने एका विकासकाला खरं तर पैसे दिले होते। सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास 25 लाख तिने त्या एका विकासकाला दिले होते आणि त्या विकासकाने ते पैसे घेण्यासाठी अंधेरीच्या बोनी प्लाझाच्या बाहेर अब्दुल्ला डोकाडिया यांना पाठवलं होतं। अब्दुल्ला यांनी ते पैसे घेतले होते आणि त्यानंतर ते पैसे नेऊन त्यांनी त्या विकासकाला दिले। कालांतराने जो विकासक आहे त्याने त्या पैसे जे आहेत ते महिलेला परत दिले नाही, त्यामुळे त्या महिलेने जे आहे ती पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। 420 चा गुन्हा दाखल केला आणि त्या संपूर्ण ते प्रकरण जे उभं राहिलं त्या प्रकरणामध्ये अब्दुल्ला डोकाडिया हे एकमेव साक्षीदार होते त्या संपूर्ण प्रकरणातले आणि खरं तर 2026 म्हणजे याच वर्षी त्या प्रकरणाची खरं तर सुनावणी होणार होती। गेल्याच वर्षी ते चार्जशीट फाईल झालेलं आहे, तर आता ती सुनावणी होणार होती आणि सुनावणीमध्ये अब्दुल्ला डोकाडिया यांचा रोल जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा ठरणार होता। पण आता एकंदरीतच त्यांचा मृत्यू झाला, त्याच्यामुळे त्यांची साक्ष जी आहे ती नोंद होऊ शकत नाही। आता पोलीस हे प्रकरण कसं हाताळतायत, काय पुढे तपास करतायत हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे। प्रियंका, निश्चितच संकेत, या सगळ्या प्रकरणामध्ये नवनवीन अपडेट समोर येत आहेत, सगळ्यांवर आपली नजर असणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर या तापमानात मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 1 ते 1.5 अंशांनी वाढ झाली आहे। मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 43 अंशांवर असलेला तापमानाचा पारा यंदा 44.6 अंशांवर पोहोचलेला आहे। जळगाव तालुक्यामधील मामुराबाद वेधशाळेच्या हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे। भौगोलिक वातावरण तसंच पर्यावरणामध्ये झालेले बदलाचा तापमानाच्या वाढीवर परिणाम झाला आहे। एप्रिल महिन्यामध्ये तापमानाने 44 अंशांचा आकडा पार केलाय, त्यामुळे मे महिन्यात तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे। तर पुढच्या महिना हा तीव्र उष्णतेचा राहणार आहे आणि जळगावकरांना मे हीटचा तडाखा बसण्याचा अंदाज हवामान तज्ञांकडून व्यक्त केला जातोय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। या तापमानाची नोंद, जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण तापमानाची नोंद जी आहे ती ममराबादच्या शासकीय वेधशाळेमध्ये घेतली जाते। मागील वर्षाच्या तुलनेने नक्कीच यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढल्याचं बोललं जात आहे। अधिकृतरित्या नेमकी कशा पद्धतीने या तापमानाची नोंद केली जाते, आपण ममराबादच्या या तापमानाच्या या वेधशाळेमध्ये आपण आलो आहोत की याच माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील तापमानाची नोंद नेमकी या ठिकाणी घेतली जाते। दिवसभरामध्ये वेगवेगळ्या तासा जे शासनाने ठरवून दिलेल्या गाईडलाईन नुसार या ठिकाणी तापमानाची नोंद घेतली जाते। मागील वर्षाच्या तुलनेने नक्कीच यावर्षी तापमानाचा पारा एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। हे जे आपण मशीन बघतोय ते या मशीनच्या माध्यमातून, या तापमापीच्या माध्यमातून ममराबादचे वेधशाळेचे अधिकारी असतील, कर्मचारी हे संपूर्णपणे जळगाव जिल्ह्याच्या तापमानाची नोंद या ठिकाणी घेतात आणि शासनाला ते कळवत असतात। हे संपूर्ण प्रकारची घटना कशी चालते, अनुक्रम कसा चालतो, सर काय सांगाल? मागील वर्षीच्या तुलनेने यावेळेस तापमानाचा नेमका कसा बदल आहे? मागील वर्षापेक्षा मागील वर्षी जो तापमानाचा पारा होता 30 एप्रिलच्या दरम्यान, त्याच्यापेक्षा थोडंसं 0.6 डिग्रीने यावर्षी आधीच तो पारा गाठलेला आहे।
त्याच्यामुळे पुढील महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये जो आपला वर्षभरातील सर्वात जास्ती तापमानाचा महिना समजला जातो, याच्यामध्ये किती 1-2 डिग्रीने याच्यामध्ये तापमान वाढेल असा प्राथमिक अंदाज वाटतोय. तापमान हे आमच्या या वेधशाळेमध्ये जे मोजलं जातं ते आपण मगाशी बघितलं फोटोमध्ये, ही जी लाकडी पेटी दिसते तिला स्टीव्हन्सन स्क्रीन असं म्हणतात. लाकडाची बनवलेली असते आणि त्याला बारीक तिरप्या पट्ट्या लावून त्याच्यामधून हवा खेळती राहील अशा पद्धतीची ही पेटी आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे तापमापक आम्ही बसवलेले आहे. त्याच्यामध्ये ड्राय बल्ब थर्मामीटर, वेट बल्ब थर्मामीटर, तसंच मॅक्झिमम टेम्परेचरचं थर्मामीटर आणि मिनिममचं थर्मामीटर. तर ड्राय बल्ब आणि वेट बल्ब थर्मामीटर हे जे आहेत हे आपण हवेमधलं बाष्प मोजण्यासाठी या दोन्ही थर्मामीटरचा वापर करतो. आणि मॅक्झिमम मिनिमम जे आहे, मॅक्झिमम थर्मामीटरचं जे रेकॉर्डिंग आहे, मॅक्झिमम आता जनरली दिवसाच्या 3 ते 4 दुपारी या वेळेमध्ये मॅक्झिमम आपलं तापमान पाहायला मिळतं. आता कोणाला तरी वाटेल की मग जो काही हवामान निरीक्षक असेल त्याने तिथेच थांबून राहायचं का, किती वेळ केव्हा वरती जाईल तापमान, आणि मी तर तसं नाही आहे. हे थर्मामीटर या पद्धतीने बनवलेले आहेत. मॅक्झिमम थर्मामीटरवर मॅक्झिमम टेम्परेचरची नोंद होते आणि जसं जसं तापमान वाढतं त्याचा पारा वर चढ जातो, परंतु तापमान जर 4 नंतर कमी झालं तर तो खाली येत नाही. त्याच्यासाठी निरीक्षकाला ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर त्याला सेट करावं लागतं.